नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा. आता शासनाच्या कार्यालयात आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो का? सार्वजनिक ठिकाणी आपण शूटिंग करू शकतो, व्हिडिओसुद्धा व्हायरल करू शकतो. आता शासनाचं कुठलंही कार्यालय असून द्या, मग ते BMCचं असून द्या, पोलीस स्टेशन असून द्या, वाहतूक विभाग असून द्या, RTO असून द्या, महापालिकांची कार्यालयं ही सार्वजनिक ठिकाणं आहेत. ही सार्वजनिक ठिकाणं आहेत. जनतेच्या कामासाठी ही शासनाची कार्यालयं आहेत आणि त्या ठिकाणी कामात पारदर्शकता येण्यासाठी, समजा तुम्ही कामासाठी जाता किंवा काय, मग ते आडेवेडे घेतात, उद्या या, परवा या, थेरवा या, असा हा वेळ दवडतात आणि विनाकारण जर जनतेला त्रास देत असतील किंवा काय भ्रष्टाचाराची प्रकरणंही असतील, ते अधिकारी पैसे खाल्ल्याशिवाय कुठलंही काम करत नाहीत, तर असं तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता. हा एक महत्त्वाचा प्रूफ आहे. म्हणजे ते जाणून बुजून नाही का, आपल्या पारदर्शकता आणण्यासाठी आणि जनतेला कळलं पाहिजे की बाबा हिचं काम कसं चालतं आहे किंवा काय आहे, ह्यांच्यात काय दोष आहेत, ह्यांची चुकी काय आहे आणि असं हे का करतात. ह्या गोष्टी जर हे करायचं असेल तर प्रत्येकानं, आपण कुठल्याही शासनाच्या कार्यालयात गेलो आपल्या कामासाठी आणि जर तिथं आपली अडवणूक, पिळवणूक किंवा पैसे मागणं हे जर प्रकार होत असतील तर तिथं बिनधास्त आपण शूटिंग करू शकतो. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि तो व्हिडिओ बी व्हायरल करू शकतो. उलट पक्षी जर त्या आपल्या व्हिडिओच्या शूटिंगमध्ये जर ते दोषी आढळले तर आपण शासनाकडं रीतसर तक्रारही करू शकतो. हिथं असं आहे, मी गेलो होतो तर असं झालं, की ही माझी तक्रार नोंदवून घ्या आणि ही चौकशी करा. तो तुम्ही सक्षमपणे प्रूफसुद्धा मांडू शकता. अशी कुठलीही कायदेशीर अडचण नाही. परंतु जाणून बुजूनच जर तुम्ही दंगा करायला गेला असा किंवा अचानक 5-50 माणसं घेऊन गेला असा आणि कार्यालयात दंगा केला असा, काय तिथली मोडतोड केली असा, तर मात्र तुम्हाला तो गुन्हा पडतो. हे बी लक्षात ठेवा. पण तुमच्या कामासाठी गेलायसा, तुमची पिळवणूक करतायत, ते कामच करत नाहीत, तुम्हाला 17 हेलपाटे घालायला लावतात, पैसे मागतायत, असं जर असेल तर तुम्ही निश्चितपणे अगदी कुठल्याही शासनाच्या कार्यालयात तुम्ही शूटिंग करू शकता, तो व्हिडिओ व्हायरल करू शकता. त्या व्हिडिओच्या आधारे त्यांच्या वरिष्ठांच्याकडं तक्रारही करू शकता. हे मात्र प्रत्येकानं लक्षात